हॅलो एव्हरीवन, मी आहे निकिता। तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं की आपला AC बंद पडलेला। तर ACमध्ये गॅस संपला होता, त्यामुळे बंद पडलेला। मग ACवाल्याने गॅस भरून दिला आणि आपला AC स्टार्ट झाला। त्यानंतर बॅक टू वर्क मी माझे क्लायंट हँडल करायला चालू केले। आयब्रोज केले, सलूनमध्ये फेशियलचं अपॉइंटमेंट होतं, फेशियल्स केले। फेशियल्स करून झाल्यानंतर मला अचानक सलून बंद करून जावं लागलं। ते म्हणजे माझे हजबंड बोलले की आपल्याला इमर्जन्सी बाहेर जायचं आहे। तर मग ते कुठे घेऊन चाललेले ह्याचा विचार करत होते। तर रस्त्यात खूपच ट्रॅफिक लागले होते। ते आम्हाला घेऊन आले माझे हजबंड आमच्या आत्याच्या घरी, जे की ठाण्याला होता। आत्या माझ्या हजबंडचे फेवरेट पराठे बनवत होती आणि त्यासोबत त्यांनी आम्हाला गुलाबजाम दिले, माझे ऑल टाईम फेवरेट। त्याच्यानंतर आम्ही ते मस्त एन्जॉय करून संध्याकाळी निघालो घरी यायला। पण घरी येता येता मला लक्षात आलं की माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे। मग मी वापस सलॉनमध्ये गेले। सलॉनमध्ये गेल्याच्या नंतर सलॉनमध्ये आम्ही स्पाचे क्लायंट आलेले होते। तिचा फर्स्ट हेअर वॉश घेतला, त्याच्यानंतर स्पा ॲप्लिकेशन करून घेतला। स्पा ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांनी मस्त एन्जॉय केला, मसाज, रिलॅक्सेशन मसाज मी देते स्पामध्ये खूप। त्याच्यानंतर स्टीम दिली त्यांना आणि आफ्टर रिझल्ट आहे हा। ते झाल्यानंतर मला संध्याकाळचे 9 वाजले सलॉन बंद करायला आणि असा गेला दिवस।